हाय, हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, आपली जी रेसिपी आहे ना, तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. आणि हो फ्रेंड्स, एक महत्त्वाची रिक्वेस्ट आहे, की माझ्या चॅनल आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आणि लाईक केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जेवढे होईल तेवढे शेअर करायला विसरू नका. चला तर मग आपली रेसिपी स्टार्ट करूया. रोज मी तुमच्यासाठी छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहेत. आजही घेऊन आलेले आहे. तर तुम्ही इथं पाहत असाल, की सर्वात आधी इथं मी घेतलेला आहे पुदिना, थोडीशी कोथिंबीर, 2 ते 3 हिरवी मिरची आणि 2 आल्याचे तुकडे. आणि पुदिना वगैरे सगळं मिश्रण जे आहे ना, तर आपण काय केले थोडंसं पाणी ॲड करून आहे ना, आपल्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. आता काय करायचं हे जे आहे ना, तर चाळून घ्यायचे. आता तुम्ही तर पाहता असाल, की मी पूर्ण असं ना गाळून घेतले सॉरी गाळून घेतले आणि एक आपल्याला बाउलमध्ये काढून घेतले. आणि आता आपण काय केलं माहिती आहे का तुम्हाला? इथं मी काय केले थोडंसं जिरा पावडर ॲड केलाय. थोडंसं ना अर्धा चमचा तर पाहिला असाल तुम्ही, की चाट मसाला मस्त असा टाकलेला आहे. आणि मिठाचं प्रमाण थोडं कमी आहे, की क्वांटिटी कमी आहे ना, तर चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे. तर आपण हे सर्व काही मिश्रण आहे ना, तर आता एकत्र करून घेऊया. आणि दुसरीकडे तुम्ही पाहत असाल, की ही बुंदी आहे ना, तर आपल्याला मी बुंदी बनवून घेतली आहे. ही रेसिपी काही शेअर केलेली नाही, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन. तर आपली इथं आहे ना, आता हिरवी चटणी आहे, तर झालेली आहे. आणि आता काय करूया, चिंचाची चटणी जी आहे ना, ती पण आता तुमच्याशी शेअर करते. आता काय करूया, चिंच जी आहे ना, ते मी भिजवून ठेवले होते जवळपास अर्धा तास. आता आपण अर्धा तास चांगली भिजलेली आहेत. आपण हे पण गाळून घेऊया. आधी काय करायचं, हाताने क्रश करून घ्यायचं आहे, म्हणजे चुरून घ्यायचे. काय होतं, की चिंचेचं जे वरचं जे असतं ना, ते सगळं पल आहे ना, ते निघून जातो. आणि साल फक्त राहते. तर आपण काय करायचं आता हे पण गाळून घ्यायचे, जेणेकरून त्याचे छोटे-छोटे तुकडे वगैरे, साली वगैरे असतात ना, ते निघून जाईल. आणि आपले जे आहे ना, तर चिंचाचं पाणी जे आहे ना, ते पण झालेलं आहे. आता आपण गूळ आहे ना, तर थोडंसं हाताने काय करूया, म्हणजे सुरीने काय करूया, थोडंसं बारीक-बारीक करून घेऊया, जेणेकरून चिंचामध्ये टाकल्याच्या नंतर चांगल्यापैकी विरघळता येईल त्या पद्धतीने. आणि तुम्ही तर पाहता असाल, की सगळं काय आहे ना, तर मी बारीक म्हणजे तुम्ही खिसून पण घेऊ शकता. मी फक्त आपल्या सुरीने मला सवय आहे, तर मी काय केले, तर सुरीने कट करून घेतली आणि आता काय करते, ह्याला पण अर्धा तास साईडला ठेवणार आहे. आणि अर्ध्या तासाच्या नंतर जी गूळ आहे ना, तर पूर्णपणे चिंचेच्या पाण्यामध्ये विरघळलेला आहे. आणि दुसरीकडे पाहता असाल, की तिथं घेतलेले आहेत 3 जी बटाटे आहे ना, तर बॉईल करून घेतलेले आहेत. आता ह्याची साल काढून घेते. आणि साल काढून घेतल्याच्या नंतर आता ह्याला काय केले साईडला ठेवले. आता आपण पुरी जी आहे ना, तर पुरीसाठी म्हणजे पीठ आहे ना, ते मळून घेऊया. इथं अर्धी वाटी काय केले, रवा घेतलेला आहे, बारीक रवा. अर्धी वाटी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि चिमूटभर मीठ घेतलेलं आहे. कारण व्हिडिओ खूप मोठा होतो ना, त्यासाठी काय केले, फटाफट बनेल तेवढं आणि रेसिपी तर सगळी दाखवायला पाहिजे ना, त्यासाठी काय केले, जेवढी होईल तेवढी तुमच्याशी शेअर केलेली आहे. आता इथं काय केले, मी पीठ म्हणजे मळून अर्धा तास त्याला भिजून घेतले आणि छोटे-छोटे गोळे तयार करते, कारण फटाफट लाटता येईल त्यासाठी. आणि मी आज अशी रेसिपी बनवत आहे ना फ्रेंड्स, की ज्या असं कोणी म्हणणार नाही, की आम्हाला ही रेसिपी आवडत नाही. आज मी मस्त अशी पाणीपुरी बनवत आहे, तर सगळ्यांना आवडणारी पाणीपुरी. आणि कसं असतं आता ह्या पावसाळ्याच्या दिवसात आहे ना, बाहेरचं खाणं शक्य म्हणजे कसं होतं टाळाच. कारण जेवढं होईल तुम्ही ना तेवढं घरी बनवा. आणि मी काय केले फटाफट ना लाटून घेतलेत. आता काय करायचं तेल हे तर तापून घेतले. तुम्हाला जर गोल्ड राउंड शेप हवा असेल तर तुम्ही गोल्ड राउंड शेप करून घेऊ शकता. तर इथे मी काय केले लांब आकाराचे छोटे-छोटे बनवून घेतलेत पुरी. आता फटाफट आपण ना काय करूया तेलामध्ये तळून घेऊया. तिथे तुम्ही पाहता असाल की एक चेंडूसारखा माझा फायनली मस्त असा ना फुगलेला आहे. मला इतका आनंद झालता तर काय सांगू तुम्हाला. आणि त्याच्यापेक्षा रेसिपी इतकी छान झालती ना माझी पाणीपुरीची. मी तर म्हणते म्हणजे भेटते ना रस्त्यावरती तर इतकं त्याच्यापेक्षाही घरी इतकी छान झाली होती. तर खूप अशी टेस्ट मस्त अशी झाली होती. ही रेसिपी नक्की ट्राय करा. इथे तेल तापलेलं आहे का नाही आधी चेक केलं एक पुरी टाकून. आता काय करूया फटाफट आपण काय करूया जेवढे बसतील जेवढे आपल्याला तळण्याची शक्यता असेल ना, म्हणजे तळता येईल त्या पद्धतीने इथं आपण टाकून घेऊया. मी थोडे टाकत होते आणि तसेच मी तळत होते. तर फायनली माझी जी ही पुरी आहे ना, जसं काही म्हणजे नाही का
मी स्वप्नातच बघते. टम्म अशी फुगलेली आपली पाणीपुरीची पुरी मस्त अशी फुगलेली आहेत. आता काय करते फटाफट जेवढे आहे ना, तेवढं काय करते म्हणजे तळून घेते. ह्या पुऱ्या फुगल्या ना, तर मला तर खूपच आनंद झाला होता. काय सांगू तुम्हाला, तुमच्याशी शेअर पण करू शकत नाही. खरंच खूप छान झालत्या. आता काय केलं इथं पाहिलं असेल तुम्ही, जी बटाटा आहे ना, तर आता बॉईल करून घेतल्याच्या नंतर आता मॅश करून घेऊया. आणि इथं काय करायचंय आपल्याला जी आहे ना, तर म्हणजे म्हणजे फार पण मॅश करायचं नाही. थोडंफार असं मॅश करून घ्यायचे आणि इथे काय केले 2 कांदे मी चिरून घेतले, बारीक असे कट करून घेतले. आपल्या त्या बटाट्यामध्ये टाकलेलं आहे आणि थोडंसं काय करायचंय कोथिंबीर टाकून घेऊया. इथं मी कोथिंबीर टाकली आणि चाट मसाला टाकलेला आहे 1 चमचा आणि जिरा पावडर टाकलेला आहे थोडासा म्हणजे अर्धा चमचा. आणि चवीपुरतं मीठ पण ॲड केलेलं आहे. आता आपण काय करायचंय, हे जे सर्व काही मिश्रण आहे ना, ते एकसारखं करून घ्यायचंय. आता जे मिश्रण आहे ना, ते आपलं एकसारखं करून झालेलं आहे. तर आपण काय करूया, पाणीपुरीसाठी जे काही पुऱ्या वगैरे साहित्य आहे ना, सर्व काही ठेवलेले आहेत आणि तुम्ही तर पाहत असाल, की आपली पुरी जी आहे ना, तर मस्त अशी फुगलेली आहे. आता त्यातली एक पुरी घेतली मी आणि पुरी घेऊन आहे ना, पूर्ण असं काय केलंय, की त्याला मधून आहे ना, खड्डा केलाय. म्हणजे आपलं जे बटाटा आहे ना, ते बसेल व्यवस्थित आणि तुम्हाला जेवढं पाहिजे ना, तुम्ही बटाटा म्हणजे आपण जे काही कांदा वगैरे टाकला होता ना, ते जेवढा हवा आहे ना, तेवढं तुम्ही टाकू शकता. आणि मला जेवढं हवंय तेवढं काय केलंय मी थोडंसं टाकून घेतलंय. आता आपण ह्याच्यामध्ये काय करूया, हिरवी चटणी आधी आपण बनवून ठेवली होती आणि हिरवी चटणीमध्ये जे बुंदी आहे ना, ती टाकली नव्हती. आता ज्यावेळेस आपल्याला बनवायची आहे ना पाणीपुरी रेडी खायलासाठी त्यावेळेसच बुंदी टाकायची आणि ती पाण्यामध्ये पूर्ण सॉफ्ट होते. आता हिरवी चटणी इथं टाकून घेतली पाहिजे तेवढी आणि दुसरी चिंचाचं पाणी ॲड केलेलं आहे. चिंचाचं पाणी जरा थोडंसं जास्त टाकले कारण मला जरा चिंचेचं पाणी खूप आवडतं. ते तर मी काय केले, सगळं चटणी वगैरे टाकलेली आहे आणि माझी YouTube फॅमिलीसाठी मस्त अशी एक डिश तयार केली. चला तर मग आता ही रेसिपी इथंच एंड करते. ज्यांनी हा व्हिडिओ माझा पाहिला असेल ना, त्यांचा मनापासून आभार मानते आणि पाणीपुरीची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा. बाय. टेक केअर.